गाईज हे बघा आम्ही जात होतो आणि बघा झाड पडलं इकडे. मी आता जेव्हा शूट केलंय, बाप रे डेंजर ना एकदम. गाडी थोडक्यात जाते. हो ना. चावी ठेव आणि बोलत आहे मला पूर्णपैकी खायला एवढा हवा नसतो. आईच्या गावात काय मारलं ते नाही मला. गुड मॉर्निंग गाईज, आलात तुम्ही, चला सुरू करूयात व्हिडिओ. ब्लॉग दिखा ना वो सब फेंक देने फेंक दो इसका. चश्मा दिखाना इसका वो भी फेंक देने का. घड़ी भी देखा था फेंक देने हाँ फेंक देने का. किसका खुद जिसका भी होगा वो बाथरूम फेंक में है ना, देना. वो फेंक देने. आई दुधी किसायचं त्याच्यावर तुझं सांगितलं ना, कोथिंबीर मिरची आलं लसूणची पेस्ट टाकायची, तीळ टाकायची, ओवा टाकायचा, हळद टाकायची, थोडं लाल तिखट टाकायचं, मीठ टाकायचं, काळा मसाला, थोडंसं धना पावडर वगैरे टाक. धना पावडर आपल्याकडे इकडे विसरली ते. तेल, थोडं तेल आणि लिंबू बनवलं राजू स्वतः खायचं. काय वडापाव तू विसर आता. वडापाव सगळ्यातून रोटवतोय तेव्हा उठला नाहीयेस आणि आता वडापाव मागतोय. 20 रुपये वडापाव केली तुला 10 वेळा आठवण केली वडापावची. गाईज यू मेकिंग काळी चाय. तिथे खाली ठेवू का त्या पातेल्याला. आईसाठी नवीन बॉटल घेऊन. हेवी आहे पण ते. मामाने दिली नाही. हेवी आहे ना. हेवी आहे घेऊन जायला मुश्किल. का. पर्स पण टाकून ठेवायची. आणि एवढं पाणी, हा एवढं पाण्याचं काय टेन्शनच नाही तुला. नाही ना. राहील ना पर्समध्ये. काय का आणि मजबूत छान आहे एकदम मजबूत. तर आता मी चाललोय केस कापायला. आणि गाडीत का चाललोय कारण की पाऊस एवढा पडतोय. स्कूटी घेऊन जाऊ शकत नाही. चालून गेलो तर परत छत्री माझ्याकडे नाही आहे. आणि थोडंसं ग्राउंड पण मारून काय असेल तर घ्यायचं असेल तर घेऊन पण येऊ आपण. अच्छा किती लोक करतात असे. मी गाडी थोडी पुढे घेतो आणि मग नंतर पाठी घेतो. म्हणजे हां मग रिव्हर्स मारतो. थोडीशी पुढे घेऊन नंतर मागे करतो गाडीला. माझ्या आईवडिलांनी सांगितलं असं करायचं म्हणून करतो मी. म्हणतात आयुष्यात कधी पण पुढेच जायचं, कधी मागे जायचं नाही. चलो गणपती बाप्पा. गावात काय एवढा पाऊस काय नुसतं एवढं खतरनाक आहे. काय बोलतं हवा खूपच जास्त जोरात आहे ठाण्यामध्ये. अरे मी गेलो होतो गाडीने आता तर तिकडे केस कापायला गेलो होतो. बोललो ना तुम्हाला. आईचा फोन लावला कुठे आहेस म्हणून गाडीमध्ये केस कापायला चाललोय. जास्त मात आला आहे का. चावी ठेव आणि बोलत आहे मला पूर्णपैकी खायला एवढा हवा नसतो. बोलली चुपचाप वरती आहे, गाडी ठेव आणि चल चुपचाप चालत चालत जवळच जायचं तुला. माझं असं आलो आहे काहीच. चला पाऊस पण जोरात आहे आज. आणि आमच्या बिल्डिंगच्या स्लोपवरती एवढे शेवाळ्या झालेत ना तर घसरून पडून जाईल मी. हे बघा दिसतंय की नाही माहीत नाही. बघा किती शेवाळ्या आहेत. खिच रहा और बढ़िया मालिश नेक्स्ट टाइम. पेट्रोल गेले ना की क्या करना. फिर पूरा कभी काना खले मारो. नहीं कान खुले मारेगा. अरे बाप रे. हाँ ले ओके. आईच्या गावात काय मारलं ते नाही मला. सगळे पुन्हाच काढली हा तुम्ही. डेंजर होता. पहिला मस्त दिसतोय आता. म्हणजे मला आवडल्या. तुम्ही सांगा कसं वाटतोय मी. बरं वाटतं की नाही.
कॉम्प्लिमेंट कोणी करत नाही या जगात, पण तरी तुम्हाला तरी विचारतो मी कसं वाटतं सांगा मला. ओके, तर आता घरी जातो कारण की आई बाबांचा फोन आला 2 वेळा. जेव्हा आई घरी मस्तपैकी बोलूयात काय झालं आहे बघू. मी विजू मानेला भेटलो. विजू माने कोण ॲक्टर? विजू माने ॲक्टर आहे का? डायरेक्टर आहे ना हो. हा डायरेक्टर, जे काय असेल डायरेक्टर पिक्चर मधला आहे. कुठे भेटलं? आमच्या फ्लोरमध्ये त्याचं ऑफिस आहे. हो. तू उठता बाई. काय नाही केलं. मोठं झाड कोसळलं विक्रोळीला, 3 जण वाजले. काय झालं आई? काय लागलं तुला? तू इतकं प्रेमाने हात फिरवला तर कानामध्ये गेला आणि कान दुखायला लागला. पण मी असं केलं तुला इकडे? हा काना पण त्याच झालं नाही कर. और काय झाडं पडतात त्याला? नुसते झाडं पडतायत. नाला सोपा राहू. बघ ना खूप दुखतंय ना सगळं. मला का मारलं तू? आणि बघ रस्त्यावर तुम्ही सॉफ्ट काय? कानाखाली देऊशी वाटतं मला. चालेल चालेल, मारलं. आता माझं नाही, आता मारलं माझी नाही. बारी. लागलं नाही तुला. आता माझी बारी. मारलंच नाही तुला, फक्त आता असं माझी action बारी. केली. आता माझी बारी. माझी आई रे प्रेमाने हात लाव मला. आई गाईज हे बघा, आम्ही जात होतो आणि बघा झाड पडलं इकडे. मी आता जेव्हा शूट केलं, बाप रे डेंजर ना एकदम. गाडी थोडक्यात जाते. हो ना. काय झाडावर पडलं ना इकडे, पडलं होतं नाही आम्ही आलो. अरे बापरे. हे बघ दार्जिलिंग मोमोज पण चांगले इकडच्या. मोमो काय आवडतात तुला? अरे ते फ्रेश असतात म्हणून. काहीतरी एकच ठेव. जेवणासाठी योग्य आहे का ते? आता काय तू आता कशासाठी चाललास तू? मला तुम्ही राग आणू नका, मी चिडचिड करेल. कसं जेवणासाठी चाललाय तर मग जेवणाच्या हॉटेल शोध ना. दार्जिलिंग मोमो शोधू काय भेट माहित आहे, शोधू काय इकडे समोर आलो आपण सेंट अँथनीज. हा बेस्ट भाजी बनवतो आणि हा मस्त चपाती. कधी येऊ घरी? आरामात कधी कधी पण ऑलवेज वेलकम. लिटरली 3 महिने माझ्याकडे बाई नव्हती, एकही बाई नव्हती स्वयंपाकाला पण आणि आणल्याला नाही, लादीला नाही. बाहेर गेलो तर तुम्हाला करावं लागतं. when you're very independent, I think that's a different kind of a beauty only. माझ्या बहिणीचा मुलगा गेला लास्ट 8 years इज इन US. अटलांटा. हां, सगळी जाणं त्याने स्वतःची फी फीज भरली होताची. आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये तो इतका असा आहे की त्याने स्वतःची फी भरून स्वतःचं एज्युकेशन कम्प्लीट केलंय. मला खूप आवडलं. फक्त बाहेर मला म्हटलं तर इट्स माय पावसामुळे कमी झालं. यू विल नॉट बिलीव्ह, इट्स माय 15th time I'm coming here. I've taken them first time here. आम्हाला माहित नव्हतं. जातात बाहेर. पहिले तुम्हाला माहिती आहे, असा टेबल होता इकडे असा, बरोबर? हां, नाव इज चेंज्ड. Would you come in the evenings क्या? नो नो, आय कम इन द मिडल ऑफ माय शिफ्ट्स. आमच्या आईला कॅमेऱ्यावरती यायला आवडत नाही. मला पण नाही आवडत. चालेल. Literally. अरे काय करतो 2 दिवस काल ते बरेच एवढं छान पाऊस पडतोय. म्हटलं सॅटर्डे होता, उद्या संडे आहे, म्हणजे ठीक आहे संध्याकाळची वेळ होती. म्हटलं वडे आणि भजी करा, तर त्यांनी त्याचाही ब्लॉग आम्ही गाणं बनवणार आम्ही आणि गाणं बनवून पण ते गाणं आहे त्यांना वगैरे डान्स केला. टाकलंय, गाणं टाकलं. आईचा चेहरा बघ. गाईज आम्ही आता सेंट अँथनीज गाईज आम्ही सेंट अँथनीजला गेलो आणि तिकडे चुकून त्या मालकाने 130च्या नाही 130च्या व्यतिरिक्त आपलं 1300 रुपये टाईप झालं. मग आता मी परत ते चेक केलं आणि त्यांना सांगितलं की असं झालं, पण त्यांनी मला ते चीज केकच माफ करून टाकलं. फ्री करून टाकलं, म्हणजे सॉरी मुफ्त. ही याची मराठी आहे. ऐका, ही मराठी आहे. आधुनिक मुलांची मराठी बघा. आधुनिक मुलांची मराठी आहे. व्याकरण आहे का? व्याकरण आहे का? म्हणून मुलांना शिकवा मराठी. मराठी व कॅथलिक आंटी जो होणार आहे वो बता रही. त्यासाठीच मी मराठीत बोलतो की कारण की मला मराठी माहिती सुधारायची म्हणून. त्या हॉटेलला जा, खरंच चांगलं हॉटेल आहे. सेंट अँथनीज हॉटेल नाही, कॅफे येतो बेसिकली. तर सेंट अँथनीज कॅफे बेस्ट. हिरानंद एस्टेट तुम्ही कधी येणार सेंट अँथनीज कॅफेला या. दे कपल आर टू गुड, म्हणजे ते लोक एवढे मोकळे मनाचे आहेत आणि एवढे चांगले आहेत. प्रेमाने आणि सगळं हो. व्यवस्थित. आई बोलते म्हणजे सत्यच बोलते. आणि सवयीप्रमाणे हजबंड काहीच बोलत नाही, वाईफच बोलतात. इज व्हेरी नाईस गाय, सायलेंट कूल गाय. आईला तर शॉकच बसला. 1300 रुपये आकाश ब्लूबेरी चीजकेक. काहीच मजा आली. पण सेंट अँथनीज मध्ये आम्ही मस्त जेवण केलं, खूप भारी खाल्लं जेवण आणि काहीतरी गोवन फूड होतं, फुल गोवन फूड. इट्स अ कॅथलिक इट इज अ गुड टेस्ट.
because I had been Please Goa go everyone and so many times. मराठी 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 बोला ती मराठी मध्ये आलेली. ती मराठी बोलला आईची इंग्लिश ऐकून ती मराठी बोलायला लागली हर मला हर मुलगी म्हणून टाकली त्या समोर तुम्हाला आय टोल्ड हर नाही हिम रिएक्ट केलं मग शेवटी ती आली मराठी मध्ये थांबा म्हणलं काकी मीच बोलते काकी मराठी मराठी किती चांगली होती. मराठी एवढं व्याकरण चांगलं तिचं. अरे बघा बाबा. शिका नाराज का होते कमरेत लाट झालं. काय काहीच बघितलं माझी कशी हॅरेसमेंट होते घरी कमऱ्यात त्यामुळे जात झाडा झालाय. मॉलेस्टेशन होते काही मारून सुजल्या दादा माझ्या. मला बोलते मला ती बोलली इट्स ऑन मी म्हणून नाही बाबा काय असं करत तुम्ही बोललो मी अरे नाही शेवटी बोलले नाही 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 तू काय असं बोलू नको इट्स ऑन मी बोलते बोलली मम्मा बोलते दिलीप उसको ट्रान्सफर करो पटापट दिलीप बहुत है अलग तू नाही पण आई खरंच सांगतो तू इंग्लिश ॲक्च्युली पहिल्यापासून एवढी सुधारली आहे आय एम खरंच प्राऊड आहे म्हणजे न काही त्यांनी ॲप वापरला ना काही त्यांनी कोणतं काय वेगळा कोर्स घेतला आहे तिने नुसतंच पेशंटसोबत जे हॉस्पिटलमध्ये बोलून सगळ्यांशी पेशंट पण तिला बघून इंग्लिशमध्ये बोलतात मॅडम हाव आर यू. आवरा येऊ अरे हसत खेळत राग माय पाय फाटिंग. नो 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 आई बोल ना काहीतरी आमची आई हा मग तू मला अशी बोल आई मला ब्लॉगिंग करतोय मी लाईट ऑन करतो लाईट ऑन करा प्लीज गाडी चालव हे टाकणार नाही का सगळं टाइमपास करतो. ना आता टाकायचंच टाका ना. कारण की मी नाही आता. तुमच्या आईची इज्जत मला दाखवायची तर दाखवा ना. काय इथे तर काय प्रश्न आहे मजा मस्त चालू आहे मजाक मस्ती आता बोलली कशा बघितलं मला वाटलं तर शिवाय देते की काय हा, तुझ्या आईची. असं मला. इतका भयानक पाऊस चालू आहे गाईज मुंबईमध्ये ठाण्यामध्ये हाचा 5वा दिवस आहे नॉन स्टॉप हेवी रेनिंग. तुम्ही काय न्यूज चॅनल झालेत हा न्यूज चॅनल ठाणे में बहुत बड़ी बारिश हुई. पण खूप चांगलं ऍटमॉस्फिअर वाटतंय. पण हा वाज द एक्सपिरियन्स गोवन फूडचा किती लास्ट टाइम किती ऑलमोस्ट किती वेळा सांगितलं तुम्ही? आईचं पोट भरलेलं नाही. नाही भरला आई भरलंय ऐकून तुझे शब्द ऐकून. आता कुठे चालू आहे का इथे पेट्रोल पुढे हा पंप उघडा असतो का. उघडच असतो. नागडा पण असतो. मी उघडा विचारलं नागडा नाही मग. चालू असतो कपडे का? उघडले म्हणजे उघडा सगळं असतो नागडाच ना. असतो. किती वाजेपर्यंत चालू असतो. आताच की उद्याच रे. सबस्क्राईब करा लाईक करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. कर हात मार अरे असं नाही कॅमेरावरती हात मार